आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोज-रोजच्या भांडणामुळे कैलासजी परेशान झाले. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोज-रोजच्या भांडणांमुळे कैलासजी परेशान झाल्याबद्दल ते त्यांच्या रूममध्ये गेले. कपडे भरू लागले. आपल्या बायकोचा फोटो हातात घेतला आणि म्हणाले, "असं काय आपण वाकडं केले की आपल्याला अशी मुलं मिळाली? आपण त्यांना इतक्या लाडाने वाढवलं आहे." तरी ते विचार करू लागले की आत्तापासून रडायची वेळ नाही. त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांच्या बायकोचा फोटो बॅगमध्ये ठेवला आणि त्यांच्या मित्राला कॉल केला आणि म्हणाले की त्यांनाही आश्रमात राहायला यायचं आहे. त्यांच्या मित्राने त्यांना विचारले की काय झालं आहे, असं का म्हणत आहेस तू? कैलासजी म्हणाले, "मी तुला ते सगळं नंतर सांगेल." ते म्हणाले, "मी तासाभरात वृद्धाश्रमात पोचत आहे." जेव्हा ते घरातनं निघाले तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून दोघं मस्त चहा आणि नाश्ता करत होते. पण दोघांपैकी एकानेही त्यांना विचारलं नाही की तुम्ही कुठे जात आहात आणि बॅग घेऊन का जात आहात. त्यांनी कैलासजींना थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. थोड्याच वेळात ते वृद्धाश्रमात पोचले. त्यांनी थोड्या दिवसातच भरपूर मित्र बनवले. त्यांच्यासोबत हसत, गोष्टी सांगत, व्यायाम करत असायचे. थोडेच दिवस झाले होते पण त्यांना वृद्धाश्रमात खूप चांगले वाटत होते. कैलासजी वृद्धाश्रमात सगळ्यांसोबत जेवायचे. नाहीतर ते घरी असताना ते एकटेच त्यांच्या बायकोच्या फोटोशी बोलत बोलत जेवायचे. कैलासजींची बायको तर त्यांना कधीच सोडून गेली होती. पण त्यांच्या मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. ज्या मुलासाठी त्यांनी कितीतरी घाम गाळला होता. एके दिवशी कैलासजी वृद्धाश्रमाच्या बागेत चालत होते तेव्हाच अचानक एक टॅक्सी येऊन थांबली आणि त्या टॅक्सीतून एक 60 वर्षाची म्हातारी टॅक्सीतून बाहेर उतरली. कैलासजी विचार करू लागले की अजून एक दुर्दैवी म्हातारी या आश्रमात आली आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांनी वाऱ्यावर सोडून दिलं वाटतं. गाडीतून कोणीतरी बॅग बाहेर ठेवली आणि ती टॅक्सी तिथून निघून गेली. ती बाई पण खूप वेळ वृद्धाश्रमाच्या बाहेरच उभी होती. मग थोड्याच वेळात आपल्या मनातले अश्रू लपवून ती वृद्धाश्रमाच्या आत आली. त्या म्हाताऱ्या बाईने कैलासजीकडे बघताच त्यांच्या डोक्यावर पदर घेतला आणि आपला चेहरा लपवला आणि न काही बोलता त्या महिला विभागाकडे गेल्या. कैलासजी विचार करू लागले की आज अजून एक महिलेचे स्वप्न तुटले आणि चकनाचूर झाले. कैलासजी सारखं सारखं त्या महिलेकडे बघत असत, कारण त्यांना असं वाटत होतं की बहुतेक त्या त्यांच्या ओळखीच्या आहेत. पण त्यांचा चेहरा कधीच नीट दिसत नसे. पण एक दिवस बागेत काम करत असताना त्या बाईचा पदर सरकला आणि ते कैलासजींनी बघताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच वेळी त्यांचा मित्र त्यांना नाश्ता करण्यासाठी बोलवायला आला. "अरे काय झालं आहे सांग, मला एवढा परेशान का दिसत आहेस तू? येत आहेस ना नाश्ता करायला? सगळे वाट बघत आहेत. तू इतका गप्प गप्प का आहेस?" कैलासजी म्हणाले, "काही नाही रे, थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी मी बाहेर आलो होतो. काही नाही, मी येत आहेत, चल." आतमध्ये गेल्यावर कैलासजींचे डोळे सारखे जानकीला शोधत होते, कारण त्यांना विचारायचं होतं की इथं यायची परिस्थिती त्यांच्यावर कसं काय आली आहे. त्यात नेहमी म्हणायच्या की त्यांचा परिवार खूप छान आहे, त्या त्यांच्या मुला आणि सुनेसोबत खूप खुश आहेत. आता असं काय झालं आहे नेमकं? कैलासजींना कोणीतरी सांगितलं की जी 2 दिवसाखाली वृद्धाश्रमात जी महिला आली आहे तिने आज काहीही खाल्लेलं नाहीये. आज त्या खूपच दुःखी आहेत आणि त्या खूप परेशान पण आहेत. परेशान तर असणारच. त्यांच्या मुलांनी त्यांच्यासोबत असं काही केलं आहे, असं तर कोणी आपल्या शत्रूसोबत सुद्धाही करणार नाही. त्या सारखं सारखं त्यांच्या घराची आठवण काढत होत्या. त्यांचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी त्यांनी बागेचे काम दिले होते. कैलासजींचं मन परेशान झालं होतं. त्यांना माहीत करून घ्यायचं होतं की जानकीजींसोबत नेमकं झालंय काय. थोड्या वेळाने कैलासजी जानकीजीकडे गेले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. कैलासजी म्हणाले, "मी तर तुम्हाला ओळखतच आहे आणि तुम्ही मला ओळखतच असताल. पण तुम्ही या अवस्थेत कसं काय?" पण जानकीने काहीच सांगितलं नाही. त्या गप्प बसल्या. पण त्यांचे डोळे बरेच काही सांगत होतं. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून कैलासजी अजूनच जास्त परेशान झाले.
कैलासजींना वाटत होतं जोरजोरात ओरडून या दुनियेला विचारावं की का दरवेळेस म्हाताऱ्या आईवडिलांनाच घरातून एखाद्या जुन्या सामानासारखं बाहेर टाकलं जातं. असे असंख्य विचार त्यांच्या मनात येत होते आणि ते हे विचार करत करत बागेत चलत होते. तेव्हाच त्यांचा पाय जोरात एका झाडाला लागला आणि ते पडले. तिथल्या वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारले की तुम्हाला लागलं नाही ना? मी दवाखान्यात नेऊ का तुम्हाला? कैलासजी म्हणाले, "नाही, नाही, मी ठीक आहे." कैलासजींना काही जास्त लागलं नव्हतं. मग ते तिथल्या एका बाकावर बसले आणि आठवू लागले की काही महिन्यापूर्वी ते बाथरूममध्ये घसरून पडले होते. तेव्हा त्यांना भरपूर लागलं होतं. पण त्यांच्या सुनेने बघूनही न बघितल्यासारखं केलं होतं आणि ती तिच्याच कामाकडे बघत होती. आणि त्यांचा मुलगा त्यांना ओरडायला लागला होता की तुम्हाला सांभाळून काम करता येत नाही. तुम्हाला तर काही कळतच नाही. तुम्हाला तर इतकी घाईघाई का असते बरं? एक कामही तुमच्याकडून होत नाही. आता बसलेत पडून आणि दुखापत करून तुम्ही त्यांना आमचं कामच वाढवता. जर एखादं काम होत नसेल तर करत नका जाऊ. गपचूप तुमच्या रूममध्ये जाऊन बसत जावा. सारखं इकडं-तिकडं करण्याची काही गरज आहे का तुम्हाला? त्यांच्या मुलाने त्यांना विचारलं सुद्धा नाही की कुठे लागलंय, दुखतंय का वगैरे. असलं काही नाही विचारलं. उलटं त्यांचा मुलगा त्यांनाच सुनवत होता. एके दिवशी कैलासजींचा चष्मा तुटला होता तर त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की माझा चष्मा तुटला आहे, त्याला दुरुस्त करून आण आणि चष्म्याने व्यवस्थित दिसत पण नाहीये. आता त्यांचा मुलगा म्हणाला, "काय तुम्ही खर्च वाढवत असता?" अशाच गोष्टी कैलासजींना आठवत होत्या. तेवढ्यात त्यांचा मित्र राधेश्याम तिथे आला. राधेश्याम हसत हसत आले होते. कैलासजींनी विचारलं, "काय राधेश्याम, आज तर तू खूप खुश दिसत आहेस. काय झालं?" तेव्हा राधेश्याम म्हणाले, "आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याचा फोन आला होता. तो मला आज भेटायला येणार आहे. खूप दिवसांनी मी माझ्या मुलाला आज भेटणार आहे. म्हणून मी आज खूप आनंदात आहे." हे ऐकून कैलासजी थोडेसे उदास झाले होते. "तू तुझा मुलगा येणार आहे म्हणून तू खुश आहेस? त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं, इथे वृद्धाश्रमात येऊन सोडलं, घरातून बाहेर काढलं. तुला फक्त वर्षातून थोड्या वेळासाठी भेटायला येतो आणि तरीसुद्धा तू खुश आहेस?" राधेश्याम म्हणाले, "हां, मी खूप खुश आहे की माझा मुलगा मला भेटायला येत आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे." कैलासजी तिथून काही न ऐकता त्यांच्या रूममध्ये गेले आणि विचार करू लागले, वृद्धाश्रमात प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीचा इथे काही ना काहीतरी उद्देश आहे. प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट आहे आणि वेगवेगळी कारणंही आहेत. प्रत्येकजण कोणीही आपल्या मर्जीने इथे राहत नाही. प्रत्येकजण मजबुरीनेच राहत आहे इथे. प्रत्येक कडव्या आठवणी घेऊनच इथे आले आहेत. इथे प्रत्येकजण त्यांच्या घरच्या पोरांची, सुनेची, त्यांना नातवंडाची प्रत्येकाला आठवण येत असते. प्रत्येकाच्या डोळ्याच्या अश्रूंद्वारे दिसत असते. असा विचार करत करत ते झोपी गेले. कैलासजींना कविता लिहायची फार आवड होती आणि ते कधी कधी कविताही लिहित असत. एके दिवशी कविता लिहित असताना ते त्यांच्याच परिस्थितीवर कविता लिहित होते. स्वतःची अवस्था पाहत पाहत ते कविता लिहित होते. कविता लिहित असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तेवढ्यात त्यांचा मित्र तिथे आला आणि म्हणाला, "कैलास, तुझा मुलगा आणि सून तुला भेटायला आले आहेत आणि तुझा नातूही तुला भेटायला आला आहे." हे सगळं ऐकून कैलासजींना तर धक्काच बसला. कैलासजी खूप आश्चर्यचकित झाले की त्यांचा मुलगा त्यांना भेटायला कसं काय आला आहे आणि त्यांचा नातू जोरात पळत पळत त्यांच्याकडे आला आणि आजोबा आजोबा म्हणत त्यांच्या कुशीत शिरला. त्यांच्या नातवाला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कसे तरी ते आश्रमात दिवस काढत होते, पण त्यांच्या नातवाला बघताच त्यांचं मन हळवं झालं. मग त्यांच्या डोक्यात अचानक विचार आला की आपल्याला कमजोर पडायचं नाहीये. कोण कधी साथ सोडून देईल हे माहीत नसतं आणि कोणावरही विश्वास ठेवणं आजकाल तर चुकीचंच आहे. त्यांनी नंतर त्यांच्या मुलाकडे रागाने बघितलं आणि म्हणाले, "तू इथे कशाला आला आहेस आणि का आला आहेस? आत्ताच्या आत्ता इथे निघून जा. मला कोणाचीही गरज नाहीये. मी इथे खूप सुखात आहे. माझं जीवन खूप आरामात जगत आहे. इथे माझे भरपूर मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत माझे जीवन मस्त आणि आरामात चालले आहेत." त्यांचा मुलगा म्हणाला, "अहो बाबा, आज गोलूचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसासाठी आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत."
आज घरी पार्टी आहे आणि गोलूची खूप इच्छा आहे की तुम्ही त्या पार्टीला यावं. तुम्ही त्या पार्टीत उपस्थित राहावं असं आम्हाला वाटतंय. तुम्ही आल्यावर तुमच्या नातूला पण चांगलं वाटेल. कैलासजी म्हणाले, मी आता हे घर सोडलं आहे. आता मी त्या घरात नाही येणार. त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा, मी तुमच्या मित्रांना सुद्धा पार्टीत बोलवलं आहे आणि आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक पार्टीमध्ये येणार आहेत. तुमच्याबद्दल आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना काय सांगणार आहोत? कैलासजी म्हणाले, ओ अच्छा, तर तुम्ही इथं मला गुरुच्या वाढदिवसासाठी बोलवायला नाही आलात, तर तुम्ही मला नातेवाईक तुम्हाला काय विचारतील यासाठी तुम्ही मला इथे बोलवायला आला आहात. तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही इथे मला घ्यायला आला आहात. नातेवाईकांनी माझ्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्यांना उत्तर द्यावे लागतील ना. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे निघून जा. मला तुमच्यासोबत यायचं नाही आहे. तुम्ही लोक किती स्वार्थी आहात. माझी तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही मला बोलवायला आलात. तुम्ही तर इथं आल्यापासून एकदा तरी मला विचारायला आलात की मी वृद्धाश्रमात कसा आहे, किंवा तुम्ही मला एकदा तरी फोन केला का, की कधी तुम्ही माझे हालचाल विचारण्यासाठी सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही. मी जिवंत आहे का मेलो आहे हे सुद्धा जाणून घेण्याची तुम्हाला गरज वाटली नाही. मी घर सोडून वृद्धाश्रमात का आलो हे सुद्धा तुम्ही कधी विचारलं नाही. आणि आज असं काय झालं आहे मग तुम्ही तुमचे हात जोडून मला न्यायला आला आहात? आता मी एवढं बोलून कैलासजी त्यांच्या रूममध्ये गेले. तेव्हा त्यांच्या मुला आणि सुनेने प्लॅन केला की बाबा असं ऐकणार नाहीत. आपल्याला काहीतरी करावं लागेल. दोघे पण रडल्यासारखा चेहरा करून कैलासजींकडे गेले आणि म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. आमची चूक झाली आहे. तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे? तुमची इच्छा होत नाही का? एवढं ऐकून कैलासजींचं मन पघळतं होतं. गोलू म्हणाला, चला ना आजोबा, आपण खूप मज्जा करू, खूप मस्ती करू. आपण दोघे करू सगळं. हे ऐकून कैलासजी स्वतःला अडवूच शकले नाहीत. पण त्यांचा मुलासुनेची कर्तृत्व पाहून त्यांची जाण्याची इच्छा होत नव्हती. परंतु गोलूमुळे ते तयार झाले. मी येत आहे, पण माझी एक अट आहे. गोलूचा वाढदिवस झाल्यावर तुम्ही मला वृद्धाश्रमात आणून सोडायचं. त्या दोघांनीही त्यांची अट मान्य केली. गोलूचा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरा झाला. सगळे नातेवाईक आले, त्यांचे मित्र आले, आजूबाजूचे देखील आले. सगळ्यांनी कैलासजी यांची चौकशी केली. कैलासजीचे काही जुने मित्र सुद्धा आले होते. पण कैलासजी काही जास्त बोलले नाहीत. पूर्ण पार्टी हसत खेळत आनंदाने घालवली. कैलासजींच्या मनात काही विचार चालू होते. त्यांनी त्यांच्या मुला आणि सुनेसाठी असं काही सरप्राईज प्लॅन केलं होतं की त्याची कल्पना त्यांना कधीच केली नव्हती. पार्टी संपली. कैलासजी घरीच थांबले आणि ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि स्वतःच्याच पत्नीच्या फोटोकडे बघून त्यांचे जुने दिवस आठवायला लागले. तुम्ही दोनच पोट कसं काय भरलं? थांबा, मी तुम्हाला अजून एक गरम गरम पोळी देते. कैलासजी आठवणीत रमले होते आणि म्हणत होते, एक सुद्धा ती मला पाण्याचा ग्लासही कधी उचलू देत नव्हती. सगळं ती माझ्यासाठी करायची. आणि एक तिची सून, जी मला एक एक पोळीसाठी घरातली कामे सांगायची. भाजी आणण्यापासून ते घराच्या साफ करण्यापर्यंत ती मला सगळी कामे सांगायची. मला काम करायला काहीच हरकत नव्हती. पण एवढं सगळं करून जर इज्जत मिळत नसेल तर घरात राहून काय अर्थ आहे? असलं आयुष्य काय कामाचं आहे? त्यांच्या पत्नीच्या आठवणींमध्ये बोलत असताना त्यांना कधी झोप लागली त्यांनाच कळलं नाही. सकाळी उठल्यावर मुलगा आणि सून तयार उभे होते. त्यांची सून म्हणाली, बाबा तयार व्हा, आम्ही तुम्हाला आश्रमात सोडून येतो. सून विचार करू लागली की बाबांचा विचार बदलण्याचा आज त्यांना या घरात राहायची इच्छा व्हायच्या आज आज त्यांना आश्रमात सोडून आलेलं बरं होईल. कैलासजींना मुलाचं बोलणं आणि सुनेचंही बोलणं बरोबर लक्षात येत होतं. ते लवकर अंघोळ करून तयार होऊन बाहेर येतात आणि गाडीमध्ये बसतात. हे सर्व बघून त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्य होतं. आता जितकं हसायचं तेवढं हसून घे. जेव्हा मी एकदा सरप्राईज देईल ना आता इतकं हसायचं हसून घे. जेव्हा मी एकदा सरप्राईज देईल ना तेव्हा मी बघतो की हे हास्य तुझ्या चेहऱ्यावर किती वेळ राहील. असा विचार कैलासजी करू लागले आणि घराकडे बघून म्हणू लागले, ठीक आहे, आपलं जिथे मन लागत नाही आपण तिथं राहायला पण नाही पाहिजे असं. पण माझ्या मुलाला इथनं घालवण्याची खूप घाई झाली आहे. मग मी ते राहून तरी काय करणार?
आपलं वृद्धाश्रमच चांगलं आहे. तिथं मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकतो, मनाप्रमाणे खाऊ शकतो, माझ्या मनाप्रमाणे काम करू शकतो. वृद्धाश्रमात आले आणि कैलासजी कारमधून खाली उतरले. मुलगा आणि सूनही खाली उतरली. कैलासजी थोडंसं पुढे गेले आणि त्यांचा मुलगा आणि सुने कारमधून बसून परत जाऊ लागले. तेवढ्यात कैलासजींनी दोघांनाही हाक मारली आणि दोघेही बाहेर आले. कैलासजी पुढे आणि त्यांचे मूल आणि सून मागे मागे त्यांच्या वृद्धाश्रमाच्या अंगणात गेले. कैलासजी तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जानकीजींना बोलवायला सांगितलं. जानकीजी बाहेर येताच कैलासजींच्या मुलाला धक्का बसतो आणि सुनेलाही धक्का बसतो. सुनेच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ती रडत रडत तिच्या आईकडे गेली. म्हणाली, आई तू इथे कस काय? आई तू इथे कस काय? आणि केव्हा आलीस तू? मला सांगितलं सुद्धा नाहीस. जानकीजी काहीच बोलल्या नाहीत. रेखा म्हणाली, आई मला वाटलं होतं की तू दादा आणि वहिनीसोबत खूप खुश आहेत. कालच माझं वहिनीसोबत बोलणं झालं. वहिनीने तर काहीच सांगितलं नाही की तू वृद्धाश्रमात आली आहे. मी किती दिवस झालं वहिनीला बोलत आहे, आईसोबत माझं बोलणं करून द्या. तर मला वहिनी म्हणाली की तू यात्रेला गेली आहेस आणि तुझ्याशी संपर्क साधता येत नाही, असं मला वहिनीने सांगितलं. पण मला नव्हतं माहीत की त्यांनी तुला वृद्धाश्रमात सोडलं आहे. जानकीजी आणि त्यांच्या मुलीला बघून खूपच रडू आलं. अगं बाळा, मला 1 महिना झाला आहे या वृद्धाश्रमात येऊन. तुझी वहिनी तुला खोटं बोलत आहे. आई तू मला जर एक फोन केला असतास तर मी इथे आले असते. त्या दोघांचीही हिंमत कशी झाली की तुला इथं सोडायची? एवढं बोलून रेखाने तिच्या आईला मिठी मारली. मी तुला फोन कसं करणार? ज्या दिवशी मी या वृद्धाश्रमात आले त्याच दिवशी मी तुझ्या सासऱ्यांना बघितलं. याचा अर्थ तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काही फरक नाही. ये तर मी तुला फोन करून तुझ्या भाऊ आणि वहिनीविषयी काय सांगणार होते. एवढं बोलून जानकीने रेखाला लांब ढकललं. तू तर ना माझी मुलगी बनण्याच्या पण लायकीची नाही आहेस. यामुळे तू माझ्यापासून लांबच राहा. माझ्या मुलाला सुनेने मला घराबाहेर काढलं आणि तूही तुझ्या सासऱ्यांना घराबाहेर काढलंस. माझी दोन्ही मुलं अशी कशी निघाली? आता मला तर तुझी आई म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटत आहे. एकाने तर आईला घराबाहेर काढलं आणि एकाने तर सासऱ्यांना घराबाहेर काढलं. आईचं बोलून ऐकून रेखाला खूप वाईट वाटलं. मला माफ कर आई, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी सुद्धा असा विचार केला नव्हता की जसं मी सासू-सासऱ्यासोबत करेल तर माझ्या आई-वडिलांसोबतही असं होईल. मला माहिती नव्हतं. मी माफ करण्याच्या सुद्धा लायकीची सुद्धा नाही आहे. तरीसुद्धा मला माफ कर. माफी माझ्याशी नाही, तुझ्या सासऱ्यांशी माग. तिने तिच्या सासऱ्यांची पाय पकडून माफी मागितली. रोहनने पण त्यांची माफी मागितली आणि म्हणाला, तुम्ही दोघेही घरी चला. आम्ही दोघे मिळून तुमच्या दोघांची खूप सेवा करू. आम्हाला एक संधी द्या. कैलासजी आणि जानकीजी दोघांनीही घरी येण्यास नकार दिला. म्हणाले, आम्हाला घरी नाही यायचं आता. आम्हाला मुलगा ना पाहिजे, ना मुलगी पाहिजे, ना सून पाहिजे. आम्ही इथे व्यवस्थित आहोत. रोहन आणि रेखांनी मिळून त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांनी काहीच ऐकले नाही. आम्ही इथे आनंदात आहोत. आता आमचं वय होत चाललं आहे. आम्ही आता जास्त धक्के पचवू शकत नाही. एखादा धक्का पचवला आहे, आता सारखं सारखं नाही पचवता येणार. एवढं बोलून कैलासजी त्यांच्या रूममध्ये गेले. ते दोघंही दुःखी मनाने घरी आल्यावर रोहन कैलासजी यांच्या रूममध्ये गेला आणि बघितले की बाबांच्या गादीवर एक कागद पडलेला होता. खिशातून खाली पडलेला असेल बहुतेक. जेव्हा तो कागद रोहनने उघडला आणि बघितलं तर त्या कागदामध्ये कैलासजींची कविता लिहिलेली होती आणि त्यात लिहिलं होतं, कुणी बघितलं आहे का? मरण्याआधी सुद्धा मरण येतं. मरण आल्यावर श्वासही घेता येत नाही. मरण आपल्याला शेवटच्या पडारावर नेतं. शरीर काही काम करत नाही, फक्त श्वास घेत राहतं. मी बघितलंय, मरणाच्या आधी मरण येतं. आपल्या वडिलांची ही कविता वाचून रोहनला खूपच वाईट वाटलं. पायाखालची जमीन सरकली आणि हृदयावर कुठेतरी आपल्या वडिलांची ही कविता वाचून रोहनला खूपच वाईट वाटलं. तू त्यांच्या हृदयावर कोणतरी वारच केला की. एकीकडे रेखा तिच्या आईला या अवस्थेत बघून सुद्धा त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. पण आज त्या दोघांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.